हॅलो गुड मॉर्निंग. तर कशा आहात सर्व? नक्कीच मजेत असाल. तर आज ना दुपारी यांचे चहा प्यायचं मन झालेलं. सकाळपासून काही शूट केलं नाही, दुपारनं मी शूट करायला घेतलं. तर आज आहेत माझ्याकडे सवासणी, त्यामुळे मला स्वयंपाक करायचं होतं संध्याकाळी. ते दुपारी मस्त यांना चहा वगैरे बनवून दिला. परत एकदा माझं पार्सल आलेलं, मग ते घेतलं मी आणि परत माझाही चहा झाला संध्याकाळी. आणि पुरण मी अशा प्रकारे चेक करते झालं की नाही. पुरणाचा स्वयंपाक होताच. त्यानंतर आमटी टाकायला घेतली मी. त्या आमटीचा सर्व मसाला भाजून काढला होता आणि तो छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि नंतर एक गरम पाणी टाकलं आणि जे आपलं पुरणाचं पाणी असतं त्याला कट असं म्हणतात, तर ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि छान असं मोठ्या फ्लेमवर त्याला उकळी काढायला ठेवली. छान मस्त अशी आमटीला तरी आली होती, खूप छान टेस्टी झाली ती आमटी. त्यानंतर पुरणही बनवून घेतलं आणि पटापट माझंही आवरून घेतलं, कारण की वेळ झाला होता आणि मला स्वयंपाक बनवून मुलींनाही बोलवायचं होतं सुवासिनींना. त्यामुळे छान अशा मस्त टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या बनवल्या आणि सर्व सुवासिनीला वाढून दिलं आणि त्यांची पूजा वगैरे झाली. मग ते जेवण करत होत्या तोवर ध्रुवलाही उठवलं मी, तो थोडा वेळ झोपलेला. त्यानंतर ना मग जेवण वगैरे आमचेही झाले, त्यांनाही जेवायला दिलं मी. तर इथे ना भांडे होते माझे घासायचे राहिलेले, तर ध्रुव तिकडे जात होता घ्यायला. तर त्यानंतर मग ध्रुवला झोपवलं आणि मग सकाळच्याला शूट करायला घेतलं मी नेक्स्ट डेला. तर इथे ना मी हे जे वाट्या आणले तर स्टीलचे खूप दिवसापासून मला घ्यायचे होते बघा. तर ह्याच्यामध्ये ना मला एकच वाटी अशी छोटीशी मिळाली आहे. कसं काय मला ते लक्षातच आलं नाही तिथं, आणि परत तिथे रिटर्नही घेत नाही, त्यामुळं आहे तसं ठेवलं मी. आणि त्यातले त्यात सकाळी चहाही सांडलाच. तर असं सगळं झालं माझं नेक्स्ट डेमध्ये. आणि मग वेदांतीला स्कूलला सोडून आले आणि छान घरातलेही आवरले कामं वगैरे, सगळं नाश्ता वगैरे झालता. तर याच्या आधी मी मोड आल्याने ठेवले होते एक दोन तीन दिवस आधी. आपले मूग ठेवले ते हिरवे मूग ते ठेवलेत आणि छान मोडेही आले होते त्याला. त्यानंतर दुपारी मग वेदांतीला स्कूलमध्ये घेऊन आले. तर ध्रुवसोबत अशी त्यांची दोघांची मस्ती चाललेली आणि तो छान मेकअप केला. चला मग तर मी आता ना वेदांतीचे कपडे वगैरे चेंज करते आणि तिला आधी जेवायला देते आणि मग ध्रुवचंही मला बनवायचं आहे. आणि त्यात मी वेदांतीला घेतलंय, तर ध्रुवलाही माझ्याकडे यायचं आहे. आणि एवढ्या वेळ तो छान खेळत होता, मग असं दोघांचं चाललेलं असतं. ती माझ्याकडे आली की त्याला यायचं असतं. आणि नंतर ना मग मी सकाळी घासलेली भांडी वगैरे जी होती माझी जाळीमध्ये तशीच ठेवलेली मी. त्यानंतर मग दुपारी मग ती लावून घेतली आणि ध्रुवचं मला ते जेवण बनवायचं होतं, मग तेही मी ते पुढे रेसिपी शेअरच केली आहे. तरी ते मी स्वच्छ धुवून तांदूळ घेतले, तांदळात थोडीशी हळद वगैरे ॲड केली, नंतर जिरे लसूण घेतले आणि तूप कुकरमध्ये आधी मी टाकले 1 चमचा भरून. तुपामध्ये मग आपल्याला जिरे याच्यात टाकून घ्यायचं आणि लगेच लसूण आणि आपलं जे गाजर होतं थोडंसंच होतं माझ्याकडे, मग तेही मी याच्यामध्ये कट करून स्वच्छ धुवून घेतलं होतं. मग डाळ तांदूळात ॲड करून छान याला परतून घ्यायचे आणि 1 ग्लासभर पाणी टाकून 3 ते 4 आपल्याला याच्या शिट्ट्या करून घ्यायच्यात. खूप छान अशी खिचडी तयार होते. ही ध्रुवची तर फेवरेट आहे आणि मस्त असं टेस्टी लागते त्याची तुपामुळे. तरी इथे मी कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून घेतल्यात. छान असं मस्त त्याची खिचडी बनवून तयार होती. जसं की तुम्ही रेसिपी बघितलीच आहे, तर मी आता खिचडी बनवली आहे ध्रुवसाठी. आणि आता माझ्यासाठी मी सकाळी स्वयंपाक बनवलेला असतो, यांचा टिफिन असतो त्यामुळे. आणि नाश्ता वगैरे मी मग माझा करते किंवा मग त्यांच्यासोबतच होऊन जातो. 10 दरम्यान करून घेते. तरी ते बोलायचे ध्रुवला. तर असं मध्ये मध्ये त्याचं चाललेलं असतं दिवसभर. तू बोलणार हळू. ए तू बोलतो. ये इकडे ये ध्रुव, ये बाळा इकडे ये. तर तो आता खेळतोय आणि वेदांती बाहेर खेळायला गेली आहे. ती स्कूलमधनं आली की थोडा वेळ खेळते, मग नंतर तिला जेवण वगैरे देते मी आणि मग लगेच थोड्या वेळात झोपवते 1-2 तासात. सध्या तरी ते झोपत नाही आहेत, खूप त्रास द्यायला लागले दोघंही. 4-5च्या दरम्यान थोड्या वेळ त्यांना झोपी घालते मी. आणि तोवर मग माझं ऑलमोस्ट काम झालेलं असं, म्हणजे ती शाळेतून यायच्या आधीच सर्व मी आवरून घेते. मग दुपारी जरा रिलॅक्स थोडा वेळ भेटतो मला, अर्धा 1 तास झोपले तर. आणि सध्या तरी वेळच भेटत नाही आहे मला. तर असं खेळतोय हा ध्रुव. आणि ना केस सोडायचं खूप शिकला, ते एवढे जास्त केस सोडतोय ना तो माझे, त्यामुळेच असं वाटतं की केस गळायला लागलेत. खूपच जास्त हेअरफॉल होतोय मला. तर ध्रुवमुळे ना मला सारखं जागा चेंज करायला लागतात.
एके जागी बसून मी बोलू शकत नाही तो, कारण की एवढा मध्ये मध्ये करतो ना, आणि बोलत जरी असले तर मध्येच काहीतरी ओरडणं असं त्याचं सारखं चालूच असतं. तर मी आज इथेच व्हिडिओ एंड करते. आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला. आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. चला तर मग बाय.